सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता माधव खूप टेन्शनमध्ये असतो. दारू पीत आता रस्त्याने ढकलत ढकलत घरी चाललेला असतो आणि हातामध्ये दारूची बाटलीसुद्धा असते. तेव्हा गाडीमधून इथे आता भास्कर आणि पद्मा दोघेजणं रात्रीच्या वेळी आलेले असतात. तेव्हा भास्करचं लक्ष जातं. तो गाडी थांबवतो आणि आपल्या बहिणीला म्हणतो की ताई, तिकडे बघितलंस का? तो आहे शिवनाचा मोठा मुलगा राघव. रस्त्याने चाललाय आणि हातामध्ये त्याच्या दारूसुद्धा आहे. तो दारू पितोय. तेव्हा इथे पद्माला प्रश्न पडतो की हा मुलगा तर खूपच गुणी आहे, मग तो दारू का पित असेल? तेव्हा इथे भास्कर म्हणतो, एक काम करतो, ह्याच्या अंगावरती गाडी घालतो. इथे आता कुणीच नाही आहे. ह्या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही. काय करू? चढू का याच्यावरती गाडी? तेव्हा इथे पद्मा त्याच्याकडे बघते, पण भास्कर तसं काही करत नाही. गाडी आणतो आणि इथे आता माधवच्या मागे उभी करतो. तेव्हा गाडीतून बाहेर पडलेली असते पद्मा. ती म्हणते, काय रे माधव, काय झालं? अरे दारू का पितोयस तू आणि असा का रस्त्यात उभा आहेस? तो म्हणतो की मला माझं प्रेम मिळालेलं नाही आहे. टेन्शनमध्ये आहे मी, टेन्शनमध्ये. ती म्हणते, हो का रे, कसलं टेन्शन आलं तुला? तो म्हणतो की मला एक मुलगी आवडते, मधुरा. आमच्या ऑफिसमध्ये कामाला आहे. खूप चांगली मुलगी आहे ती. माझं मनापासून प्रेम आहे तिच्यावरती, मनापासून प्रेम आहे. पण मला तिच्याबरोबर लग्न करता येणार नाही आहे, कारण राघवने तसं वचन दिलं ना. ती म्हणते, कसलं वचन? तेव्हा माधव म्हणतो की बाबा म्हणाले की तुम्ही वचन द्या, कुणी बी प्रेमात पडून लग्न करणार नाही. आणि त्या राघवने दिलं ना वचन, मग आम्ही अडकलो. मग आम्हाला आता वचन पाळावं लागतं आहे. म्हणून मी मधुराबरोबर लग्न करू शकत नाही आहे. पण आता तिचं लग्न ठरलं, ते आता मला कधीच भेटणार नाही. म्हणून मला टेन्शन आलं आहे, म्हणून मी दारू पितो आहे. तेव्हा भास्कर म्हणतो, ताई बघतेस ना, दोघांची नावं पण किती सिमिलर होती. माधव आणि मधुरा पूर्णपणे मेड फॉर इच अदर. तेव्हा पद्मा म्हणते, हो ना रे, पण शेवटीला काय झालं? त्या शिवनाथने आपल्या मुलांना समजून घ्यायला हवं होतं ना. पण काय रे तुमचा बाप, साधं तुमच्या प्रेमाची किंमत नाही आहे त्याला. तुमच्या बापाने ना तुमच्यासाठी काही केलेलंच नाही आहे. तुम्हाला कधीच समजूनच घेतलं नाही. आणि तू काय असं इथे दारू वगैरे पीत रडत कुडत बसतोयस? अरे जा तुझ्या वडिलांकडे आणि जाऊन त्या शिवनाथला डोळ्यात डोळे घालून सांग की तुझं मधुरावरती प्रेम आहे आणि तुला तिच्याच बरोबर लग्न करायचं आहे. ते जाऊन सांग. आला का ध्यानात? तुझ्या हक्कासाठी लढ. तुकडाच पड आता घरी गेल्यानंतर. कळलं का? मी मधुराशी लग्न करणार म्हणजे करणार असं म्हणायचं आणि तुकडाच पाडायचा. तुझ्या वडिलांचं काय बी ऐकायचं नाही. कळलं का तुला? कळलं का की ध्यानात आणून देऊ? तेव्हा तू म्हणतो, नाही नको नको, ध्यानात बिनात आणून द्यायची काय बी गरज नाही. मी आत्ताच्या आता घरी जातो, माझ्या वडिलांबरोबर बोलतो आणि आत्ताच्या आत्ता तुकडा पाडतो. मधुराबरोबर लग्न करायचं आहे मला, हे सांगतो. तेव्हा इथे पद्मा हसायला लागते आणि म्हणते, चला आता जे काही होईल ना भास्कर, ते आपल्याच पथ्यावरती पडेल. आता हा इतका दारू प्यायलाय की रस्त्याने एखादी गाडी याला उडवेल म्हणजे आपलाच फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण याला दारू पाजले, याला भडकवलंय ना, आता हा घरी जाणार आणि शिवनाथकडे त्याचा वाटा मागणार, शिवनाथला प्रश्न विचारणार. आणि मग काय? मग येथे शिवनाथचा हा जो काही अभिमान आहे ना, तो इथे आता आपण पायदळी तुडवणार. इथे आता शिवनाथला वाटायचं की त्याची मुलं त्याचा अभिमान आहेत, त्याच्या एका अभिमानाला मी सुरुंग लावला, असं आता पद्मा म्हणते. त्यानंतर वेदा म्हणते, बाबा हे काय 2 वेण्या? आता मी लहान आहे का 2 वेण्या घालायला? तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, अगं बाळा, तू किती मोठी झालीस तरी तुझ्या आईवडिलांसाठी तू लहानच असणार आहेस. आणि तुझे हे केस आहेत ना, ते तुझ्यापेक्षाही कितीतरी लांबलचक आहेत. 2 वेण्या घातल्या तर व्यवस्थित केस राहतात, मजबूत राहतात. कळलं का? म्हणून तुझ्या 2 वेण्या घातलेल्या आहेत. तेव्हा त्या ठिकाणी उमा आलेली असते आणि ती हसत असते. तेव्हा वेदा म्हणत असते, आई तू हसू नकोस हां, मी तुला आत्ताच सांगून ठेवते. तेव्हा ती म्हणते, अगं हसू नाही तर काय करू, 2 वेण्या घातल्यात वय. अगं बाई, आता तुझ्या आबांनी 2 वेण्या घातल्यात ना, आता एक काम कर, तुझ्या आप्पांना सांग आता पुन्हा शाळेचा ड्रेस घाल आणि आप्पांना तुझ्याबरोबर शाळेत घेऊन जा. ती म्हणते, शाळेत? ती म्हणते, नाहीतर काय, 2 वेण्या शाळेच्याच ड्रेसवरती शोभून दिसतील ना,
म्हणून म्हणाले. त्यानंतर शिवनाथ विचारतो, पोरं काय करतायत? तेव्हा इथे उमा म्हणते, पोरं झोपलेत, आत्ताच बघून आले त्यांना. झोपलेत पोरं, झोपू दे ना त्यांना. तेव्हा शिवनाथ म्हणतो, अगं जाऊन बोलू दे मला त्यांच्याबरोबर, नाहीतर त्यांना झोपलेलं शांतपणे बघू तरी दे. आपली पोरं अशी शांतपणे बघतात ना, तेव्हा इथे बापाला त्यांच्याकडे बघून खरंच खूप छान वाटतं, मला आनंद होतो. थांब मी बघून येतो हां. तेव्हा इथे आता लगेच शिवनाथ दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्यानंतर बघतो तर काय, समोर आता एकच मुलगा उभा असतो, तो म्हणजे श्री. तो पण फोनवरती बोलत असतो. तेव्हा इथे श्री आता उभा आहे हे बघितल्यानंतर शिवनाथ म्हणतो, काय रे हे श्री, अरे एकटाच काय करतोयस? माधव आणि राघव कुठे आहेत आणि कुणाला फोन करतोयस? तो म्हणतो, आप्पा काही नाही, दोघेजणं वॉशरूममध्ये. नाही नाही, दोघे वॉशरूममध्ये एकत्र कसे जाणार? नाही नाही, राघव आहे ना, कुठेतरी बाहेर गेलं आहे, माधव दादा त्याला बघायला गेलं आहे. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, मला वाटलंच होतं, हा राघव पण ना कधीच सुधारणाऱ्यातला नाही आहे. म्हणजे त्याने इथे आज घरी राहायला हवं होतं, तर कुठेतरी उंडारायला गेला आहे. तेव्हा माधव त्याला बिचारा आता शोधायला गेला आहे. आता कुठे कुठे शोधणार आहे त्याला काय माहिती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आता राघवला बोलताना कुणीच मध्ये बोलायचं नाही, कुणीच मध्ये बोलायचं नाही, त्याला मी सुत्तासारखं सरळ करणार आहे. तेव्हा इथे शिवनाथ येतो आणि उमाला म्हणतो, पोरं झोपली आहेत, खोटं बोलता तुम्ही. त्यानंतर इथे अन्विता फोनवरती बोलत असते त्या रोशूबरोबर. तेवढ्यातच तिथे आजी येते आणि म्हणते, काय गं अन्विता, कुणा गं बरोबर असं गोड गोड बोलतेस गं? तेव्हा अन्विता म्हणते, नाही गं आजी, कुणाबरोबर नाही. ती म्हणते, सांगितलं नाहीस तरी कळतं बरं का मला, कुणाशी तरी लाजून लाजून बोलत होतीस, मी आले तसा फोन कट केलास बरोबर ना? ती म्हणते, नाही गं असं काही नाही आहे, मैत्रिणीशी बोलत होते. तेव्हा इथे आजी म्हणते की मला काहीच कळत नाही असं समजू नकोस, मला माहिती आहे तू कुणाबरोबर बोलत होतीस. आणि हे बघ अन्विता, मला खरं सांगितलंस ना तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा छाया तिथे येते आणि म्हणते, काय गं अन्विता, आजीबरोबर काय गं गुलू गुलू गप्पा मारतेस, मला पण घे ना तुमच्यामध्ये. तेव्हा इथे अन्विता म्हणते, मम्मी अगं काय सांगू तुला, आजीचं काहीतरी वेगळंच असतं. आजीला असं वाटतं की मी कुठल्या तरी मुलाबरोबर बोलत होते, ती माझ्या लग्नाचा विचार करते. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, हो मी जे स्थळं आणले ना ते लाखात एक आहे, लाखात एक. ते मला आपल्या अन्वितासाठी आणायचं आहे आणि त्याच मुलाबरोबर आपल्या अन्विताचं लग्न होणार. छाया म्हणते, नाही आई, मी पण अन्वितासाठी एक करोडात एक मुलगा बघितला आहे, करोडात, त्याच्याबरोबर लग्न होणार आहे आपल्या अन्विताचं. तेव्हा अन्विता म्हणते, ए मम्मी अजिबात नाही, लाखात एक आहे, हजारात एक आहे, मी आहे ना तू आणलेल्या मुलाबरोबर लग्न करणार नाही. तेव्हा आजी म्हणते, बघितलंस ना छाया, तू आणलेलं स्थळ आपल्या अन्विताला आवडलेलं नाही आहे, म्हणून मी जे स्थळ सुचवलं आहे ना त्याच्याबरोबरच आपल्या अन्वीचं लग्न होणार, कळलं का तुला? तेव्हा इथे आता माई म्हणत असतात, अगं अन्विताला जो मुलगा भेटेल ना तिचं भाग्यच उघडेल बघच तू. आणि मी जो मुलगा सांगते ना तो लाखात नाही, हिरा आहे हिरा. त्याच्याबरोबर आपल्या अन्विताचं लग्न झालं तर ते आयुष्यभर सुखात राहील. त्यानंतर इथे छाया म्हणत असते की एवढं कुठलं स्थळ बघितलं आईंनी जे इतकं हिऱ्यासारखं आहे, करोडात एक आहे. त्यानंतर इथे राघव आणि मामा पोचलेले असतात. तेव्हा राघव म्हणतो, अरे मामा हा बघ, दादा बघ. तेव्हा त्याच्याकडे बघत असताना दोघे घाबरलेले असतात, कारण तो दारू प्यालेला असतो, दारू. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे देवा, काय रे राघव, हा तर दारू पितोय रे, आता कसं काय समजवायचं याला? तेव्हा राघव इथे गाडीवरून उतरतो. तो म्हणतोय, माधव दादा, अरे तू इथे काय करतोयस, चल बाबा घरी चल. तो म्हणतो, हां हां चल घरी चल, आज मला तुकडाच पाडायचा आहे. आज मी बाबांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार आहे की माझं मधुरावरती प्रेम आहे, प्रेम, मला माझ्या मधुराबरोबरच लग्न करायचं आहे, असं मी बाबांना सांगणार आहे. अजिबात मी त्यांना घाबरणार नाही आहे, अजिबात. काय पण झालं ना तरी तुकडाच पाडणार आहे. तेव्हा राघव म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तुला जे काही करायचं आहे ते तू कर, पण आधी घरला चल बरं. तेव्हा तो म्हणत असतो, हा येतो ना घरला, कुणाला घाबरतोय की काय? अरे बाबा तू दारू का प्यायलेस पण? हो पिणार मी दारू, कारण मला टेन्शन आलं आहे, माझ्या मधुराबरोबर माझं लग्न नाही झालं तर मला टेन्शन आलं आहे, म्हणून मी दारू प्यायलो आहे, कळलं का राघव तुला? तेव्हा राघव म्हणतो, मामा रिक्षा बघ, त्या रिक्षावाल्याला उठव, आपल्याला दादाला घेऊन रिक्षातून जावं लागेल.
उगाच जर गाडीवरून जाताना याने काही आरडाओरडा केला तर आपणना कळल. त्यामुळे आत्ताच आपण याला रिक्षातून घेऊन जाऊया. त्यानंतर इथे आता शिवनाथ वाट बघत उभा असतो. तेव्हा इथे उमा म्हणत असते, "अहो मी काय म्हणते." तेव्हा राघव इथे येण्याच्या आधी शिवनाथ तिला हात करतो आणि म्हणतो, "तू गप्प बस, तू काहीच बोलू नको." त्यानंतर इथे पद्मा आणि भास्कर आलेले असतात आणि रुद्रप्रतापसुद्धा आलेला असतो. तेव्हा पद्मा म्हणते, "काय र, काय झालं? आज तू एकटाच? तुझे 2 अभिमान कुठे गेले? आज आले नाही वाटतं लवकर घरी, बरोबर ना?" तेव्हा इथे ती जे काही बोलते ना ते ऐकून सगळ्यांनाच खूप जास्त राग येत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो पद्मा म्हणत असते, "बघ रे बाबा, तुझे अभिमान तिकडे रस्त्यावरती कुठे फिरत तर नसतील ना? फोन करून विचार." तेव्हा भास्कर म्हणत असतो, "नाहीतर काय, हल्ली रस्त्यावरती किती अपघात होत असतात ना, किती ॲक्सिडेंट होत असतात. त्याच्यामध्ये कुणीही बाबा लगेच जाऊ शकता. तेव्हा फोन कर, विचार काळजीने की कुठे आहेत तुझी 2 मुलं, बरोबर ना?" तेव्हा इथे पद्मा आता हसत असते. ती म्हणत असते की तुझ्या आता इथे अभिमानाला सुरंग लावतायत की काय, काय माहिती. त्यानंतर इथे भास्कर म्हणत असतो, "काय रे तुझी पोरं इतकी रात्र झाली तरी घरी आले नाही? तुझ्या संस्कारांचा त्यांच्यावरती काय बी उपयोग झालेला नाही, बरोबर ना? अरे हा काय संस्कार देणार? याला संस्कार देणारं कोणी होतं का? नाही ना? त्यामुळे याच्या संस्कारांचा काही उपयोग होणार नाही आहे त्याच्या मुलांवरती." तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, "ए पद्मा, काही बोलत नाही आहे म्हणून जास्त बोलू नकोस, कळलं ना? तोंड सांभाळून बोल." ती म्हणते, "मी का तोंड सांभाळून बोलू?" तेवढ्यातच रिक्षा आलेली असते. रिक्षा आल्यानंतर शिवनाथ बघत असतो आतमध्ये कोण कोण आहे. शिवनाथला समोर बघून राघव खूपच जास्त घाबरतो. तेव्हा मामा म्हणतात, "अरे राघव काय करायचं? अरे दाजी बघ समोरच उभा आहेत की." तेव्हा इथे राघव म्हणतो, "मामा, इथे आता आप्पांना काही कळायला नको हां. तू एक काम कर, तू आतलं सांभाळ, मी बाहेरचं सांभाळतो." आणि तेव्हा इथे राघव आपल्या टी शर्टचा वास घेतो. कारण जेव्हा तो माधवला दारू पिण्यापासून अडवत असतो ना, तेव्हा त्याच्या टी शर्टवरती दारू उडालेली असते. तेव्हा तो वास घेतो, आपले केस आहेत ना ते विस्कटतो आणि आता रिक्षातून बाहेर पडत असतो. आपल्या भावाला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा राघवने स्वतःवरती आळ घेतलेला असतो. तेव्हा इथे राघव ओरडायला लागतो, "ए रिक्षा, ए रिक्षा, आय लव्ह यू. तू खूप मोठी रिस्क घेतलीस हां रिक्षा. तुझं रिक्षा नाव काय माहिती आहे? आम्ही रिस्क घेतल्यानंतर तू आम्हाला रिस्क घेऊन घरपर्यंत सोडायला येतेस म्हणून तुझं नाव रिक्षा, कळलं का तुला? आय लव्ह यू, आय लव्ह यू." असं तो आता दारू पिऊन दारूच्या नशेत बोलत असतो. तेव्हा इथे पद्मा म्हणत असते, "अरे दारू तर तो माधव प्यायला होता ना, मग हा कसा काय दारूच्या नशेत?" तेव्हा इथे राघव म्हणत असतो, "ए रिक्षा, आय लव्ह यू म्हणालो ना तुला." तेव्हा इथे आता राघवकडे शिवनाथ त्याचबरोबर उमा घरातले सगळेजण बघतच राहतात. राघवची ही अवस्था बघून त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता राघवने खरोखर त्याचा अभिमान धुळीस मिळवला असं सगळ्यांना वाटत असतं. शिवनाथ आता राघवकडे रागाने बघत असतो. त्याला वाटत असतं माधव आणि श्री दोघेजण खूप चांगले आहेत. राघवला अजिबात परिस्थितीची जाणीव नाही, सिरियसनेस नाही आहे. तो खूप उद्धट मुलगा असं त्याला वाटत असतं. कारण तो राघवकडे तेवढ्या कधी अपेक्षा ठेवत नाही, तेवढं कधी प्रेमाने बघतच नाही. शिवनाथला आता प्रचंड राग आलेला असतो. उमाला सुद्धा राग आलेला असतो. दोघेही त्याच्याकडे रागानेच बघत असतात. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता शिवनाथला खूप राग आलेला असतो. शिवनाथ राघवला मारतो. तेव्हा उमा म्हणत असते, "राघव हे काय केलंस तू? तू दारू पिऊन आलास. तू जे काही वागलेस ना राघव, त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आहे. तू अजिबात चांगलं केलं नाहीस. तुला दारू प्यायला शिकवले तुझ्या वडिलांनी, मग का तू दारू प्यायलास?" त्यानंतर इथे आता उमा म्हणते, "काय रे इथे बंड्या, दारू तर राघव प्यायलाय ना, मग इथे माधवच्या अंगाला दारूचा वास काय येतो एवढा? तो सुद्धा एवढा जास्त?" तेव्हा इथे मामा म्हणतात, "अगं ताई नाही. अगं दारू आपला इथे राघव प्यायलेला नाहीच आहे. दारू माधव प्यायलाय. दारू राघव नाही प्यायलाय. त्याने माधवला वाचवलंय." तेव्हा इथे आता खूप मोठा धक्का हा बसलेला असतो उमाला. उमा आता बाहेर येते. आपल्या मुलाला मिठी मारते, राघवला मिठी मारते आणि म्हणते, "राघव माफ कर तुझ्या आईला. खरंच माफ कर. चुकलं माझं. तू दारू प्यायलेलं नसताना मी तुला मारलं.
मला माफ करा, चुकलं माझं. तेव्हा इथे राघव आपल्या आईला शांत करत असतो. उमाला खूप वाईट वाटत असतं की प्रत्येक वेळेला दुसऱ्यांची चूक असते आणि शिक्षा मात्र तिच्या राघवला मिळते. त्यानंतर इथे आता माधव उशिरा झोपून उठलेला असतो. तो म्हणतो, माझं डोकं खूप दुखतंय, मी जरा पडतो, मी जातो. तेव्हा वेदा म्हणत असते, काय रे दादा, दारू तर हा पिऊन आला होता ना, मग तुझं डोकं का जड झालंय? तुझं डोकं का दुखतंय आणि उशिरासुद्धा तूच उठलास? तेव्हा इथे आता लगेच शिवनाथ माधवकडे बघायला लागतो. तेव्हा इथे राघव घाबरतो. राघव म्हणतो, अरे देवा, दारू पिण्याचं नाटक केलं होतं मी. आता आप्पांना कळतंय की काय? या गोष्टीला तो घाबरलेला असतो. पण इथे प्रेक्षकांनो, आता वेदाने अगदी बरोबर प्रश्न माधवला विचारलेला असतो.